मी कधी बिंडोक असल मेहंदी काढली का वारी वारी. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा बघत आहे तुमचा ब्रँड ब्लॉग मध्ये. तर काल 3:30ला झोपलो मी त्यांची बोनकोडशी येऊन, आणि आज 9ला उठलो. ऑर्डरला गेलो, त्यांची ऑर्डरशी आलो. आता चालली कोपरला, दादाचा लगीन आहे. त्यान मला जावालाच नाही भेटला. काल आलत होती म्हणजे ऑर्डर चालू, त्याच्यामुळे जावाला नाही भेटला. आता मम्मीला घेऊन जाते, बाहेर टाकून येते न त्याच्यानंतर मला जाऊ कल्याणला ऑर्डर आहे. रेडी वगैरे झालोय. काय 2-3 दिवस नुसती धावपल चालली, झोप नाही कंप्लीट, काही नाही. 2ला न 3ला येऊन लगेच सकाळच्या लवकर उठायला लागते. जाऊ दे, चला काम आहे गाईच, काम असल्यावर करायलाच लागते. काय चलो बाई चलो. गाईज मम्मी कधी बिंडोक असल, माझं वायर पाकिट दिला मग घरात टाकून आली. काय बोलायचं. हा मग आयोनाच होतीस काय, रातच्या 3 वाजता आलो मी. कैसा वाटतंय तुला लग्न आहे तर? हा दादाचं लगीन आहे तर कसं छान वाटतंय ना? पण तू मस्त वाटतंय ना? नाचलीस का? मस्त मजा करून घेतली काय? हा वरीत नाही का सगळी? मेहंदी काढली का वारी वारी. हा असं आहे का मम्मी? असं आहे का? असं मस्त आयर पाकिट लिहून ठेवला, म्हणजे घरूनच टाकला. काय बोलशील, नशीब काल टाकलेलाच ना तुम्ही माझ्या नावाचा. काल आली ती मम्मी, मला यायला नव्हतं जमलं. तर आज मी येऊन बरं दादाला भेटलो, लगेच वरती गेलो काकीला भेटायला. बरं हां टाईमच नाही राहिले, धावपल नुसती धावपल. नवऱ्याजवळ फोटो करायला टाईम नाही भेटला मला. चला आता घरात जाऊन ब्लॉग अपलोड करतोय. त्याच्यानंतर आमने येणार आहे माझ्यासोबत. आज आमण्याला फोन करतोय ना कल्याणला निघू. फायनली आता रेडी झालो. नुसतं हल्ली फॉर्मल कपडे घालायला लागतात रोज. चला अमन पण आलाय सोबत. अमन पण आहे नवरा बनवून आलाय डायरेक्ट. कल्याण काय सीधा कल्याण जाते. चलो गाडी तुझी मनाच्या विसरून कैसा जमत. चला गाईच आता फोटोग्राफरांना पिक करू आम्ही, आणि त्यानंतर जाऊ. केस बी तर सेट करायला होतं का नखरे यांचा. आता वार काय रविवार आहे, नाही तर सोमवारी केस सेट कर सेट करून आता निघलो. चला कल्याणला. कल्याण डायरेक्ट कल्याणला जायला टाइम लागतं, म्हणून थोडा लवकरच निघलं. आम्हाला 4:30 वाजेपर्यंत बोलवलं, 4 वाजेपर्यंत. सो बघू किती टाइम लागते जायला. चष्मा पहन लिया म्हणणे. ओके चलते हे. जुईनगर मधून निघलो ना ताबे, जुईनगर मधून डायरेक्ट कल्याण सीधा. चलो बाई. अजून एक फोटोग्राफर आहे ना, तो ठाण्याशी डायरेक्ट येईल कल्याणला. तर आम्हाला 1.25 तास दाखवते आता पोचायला. आम्हाला किती लवकर पोचू शकताय? नाही नको भाई, अजून आमच्या प्लॉटांचे पैसे आले नाही भाई. आणि तुम्हाला पार्टी देईल. 10 वर्ष झाले तुमचं प्लॉटाचं येत नाही बरं की. बचपन से सुनते अरे पैसा आएगा. पैसा कभी आएगा भाई, चने खाने को पैसा नहीं. एक दिन जरूर आएगा. कब आएगा भाई, थक गया. रामाचं ध्यान गेलं सीतेवरी, आणि सीतेचं ध्यान गेलं रामावरी. ट्रॅफिक बघून डायरेक्ट चक्कर आली. काय लय ट्रॅफिक आहे. पटायला त्यांनी ट्रॅफिक मध्ये चालवायला. कल्याणला जावं येऊच नाही, ट्रॅफिक लागते फुल. परत नाही ना तुझ्यावर. विषय काय माहिती आहे का, आवरीत ट्रॅफिक आहे. आणखी पुढे गेले ट्रॅफिक नाही, एकदम कडक रस्ता, एकदम सरळ. पण कर रस्ता बघ, चल सरळच आहे. कल्याण सांगून उल्हासनगरला आलं काय आपल्याला. म्हणजे उल्हासनगर कल्याणच्या मध्ये नाही रे आई. कंचा गाव आहे. तू इथं राहिला. मी गाव मॅप समजला नाही कंचा गाव आहे. गावाचं नाव बोललेलं तुम्ही विसरलो. चला मॅप
अरे मग कल्याण उल्हासनगर जवळच आहे आमच्या मध्ये ना आपण मग ती कमानगंजची होती. उल्हासनगर पुढे आहे असं मॅप दाखवते का नाही विचारू चल त्याला जायचं वेशीवर होता. हा? वेशीवर होतं. उल्हासनगरचे हा मग चला बंदी चला नाही. 80 मॅपच्या भरोशावर राहू नका तुम्ही खुद जान जाओ. खुद जान जाओ पूछ के चले जाओ लेकिन मैप के भरोसे मत रहो सुस्वागतम आईला शपथ हा. चापटे मारायला लागते. 80 गेलो नव्हतो का बैल तू आलतास का नाही आपण कोणाच्या हल्दी? हा. 80 गेलो नव्हतो. कोणत्या ह्यो आठव रस्ता बघ आतून. मला नाही आठवय आता बटा तावरा काय आठवत कोणतं गाव आहे ह्यो? यो गाव आहे आता कडे गोलवली चल चल मॅप कडे गोलवली हा आम्ही आलो आहे यो गाव कोणचं आहे गाव नाव कडे गोलवली हा ते आता कमानी वाचला नाही तर मी नावच विचारलेलं यो कल्याण मध्ये येते का उल्हासनगर कल्याण मध्ये त्याने उपते टाकतं यो बोलतो उल्हासनगर आहे बोलतो जवळ आहे ना उल्हासनगर पण यो काय आहे मला काय माहिती काय कल्याण मध्ये येते एरिया बोललो ना आपला कसा पनवेल मध्ये येते पण पब्लिकला वाटतं उरम मध्ये वारवाला नसतं. बाई आता आम्हाला बोलवलेलं 4 वाजता तरी आम्ही आता 4:30 पर्यंत आलो 4:25 पर्यंत बट आहे अजून डेकोरेशन झालंय स्टेज बीज बनतंय नवरीची तयारी पण नसेल झाली इथंशी अजून सगळा सेटअप चालू आहे बाई आम्हाला नसता फोटो काढता आली आणि का वजन कमी केलं राज काय आहे राज एकूच आहे कन्सिस्टन्सी न आपले तोंडावर कंट्रोल काय तोंडावर कंट्रोल खाना बेस्ट दाल भात खायचा आणि दाल पीठ भात पण नाही काय तो पीठ राहायचा. दाल भात खायचा पीठ राहायचा. अरे लई कंट्रोल करते लई कंट्रोल जरा असं काही नाही बाई अगं तिघाने भारी असं डिश आणि आम्ही जरा दिसला का लगेच तोंडात नवरीची तयारी होसपर्यंत आम्हाला नाश्ता आणलेला मस्त खजूर चकल्या बिकल्या न चहा आवरा सगळा असून आमण्याने जरा असं पण काही खाला नाही बाई कंट्रोल बघा कंट्रोल आणि माझं चहा पिऊन दिवस चाललं मसल देखिए क्या किसी को भी मसल आता चाय वगैरे पिऊन आम्ही मस्त शूट करायला घेतला शूट 1 नंबर चाललेला मस्त आम्हाला टाइम भेटला त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही असं टाइम भेटला का मजा येते शूट करायला म्हणून असं लवकर तयार झाल्यावर लई भारी वाटतं आम्हाला पण म्हणजे पाहिजे ते फोटो घेता येतात आपल्याला नवरीचा फोटो काढून झाला आता आमचं क्रेझी फोटो आलं काय नवरीचा भारी भारी आणि व्हिडिओ पण तर क्रेझीच होईल तुम्ही बघा सोनाक फोटोग्राफी आवरेल आम्हालून आपला आउटपुट पण चांगला दिला पाहिजे 1 नंबर आता आम्ही आलो ड्रोन फ्लाय करतो ना अशी मांडवामध्ये कसला लिहिलाय बघा काहीच नवऱ्याचं नाव प्रतीक आहे नवरीचं अश्विनी नाव आहे प्रतीक की तो ऐशो गई बोलतो प्रतीक की तो ऐशो गई कडक कडक क्रिएटिव्ह आहे ना थांब थांब हार्दिक स्वागत. जेवणाची सोय हॉलच्या मागच्या दिशेला केलेली आहे. सर्व मंडळींनी जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. जेवण तयार आहे. चिकन पकोडा दाल भात मस्त जेवायला बघा कसला आहे शेत मटन दाल मुंडी चिकन पकोडा भेटलं
भिवंडीचं आपलं ब्लॉग बघता नेहमी. थँक्यू काका, थँक्यू. आवडतं ना, मजा येते ना. थँक्यू. आता मी निघलो साखरपुड्यांची, मस्त शूट वगैरे केला, जेवलो मस्त. जेवायला मस्त होता काय, दालमुंडी जेवायला होती, दालमुंडी मटन चिकन. तरी आमने खाय नाही बाई, काय मुलाचा आवरी स्ट्रिक्ट डाईट. आवरा भारी जेवण असल्यावर माणसाचं थांबूच कैसा शकतंय चित्त आपला. मी तर आत्मा माझी बोलायला जेव याच्या बाईनं डाईट वेट काय करतं की कंट्रोल. आवरा कंट्रोल पाहिजे लाईफमध्ये. कोणची गोष्टी हो तुम्हाला काही भेटू शकते काय. RCB फायनली 17 वर्षानंतर ट्रॉफी घेतोय IPL ची. ती पोरी घेऊन दिली. क्रेझी काय आमण्याने आपण बॉल लाईव्ह बघलाय. क्रेझी काय आम्ही कौशी बघतो न जिंकले तर आमण्याच्या अंगावर काट उठलं डायरेक्ट. आवरा फॅन आहे तो मॅचिंगचा. आणि स्मृती मंदानाचा ना फुल डेंजर आहे. RCB जिंकली फायनली. काहीतरी केला RCB. जो लड़के ना कर सके वो लड़कियों ने कर दिखाया. छोरिया छोरों से कम आहे केवळ. तर क्रेझी आहे. लास्ट ओव्हर पर्यंत मॅच गेली. खतरनाक टाइम विकेट गेलता विजा. खतरनाक वाटली मॅच बघा.